आमची पण चिरली तर नमस्कार पोट्ट्यांनो, मी तुमचा ब्लॉगर मयूर. तर आज होती गावच्या जत्रेचे डायरेक्ट टांगे, आणि टांगे म्हटलो आपण डायरेक्ट सापकन सुटतोय. कुठं तर टांगे पाहिला आणि आल्या आल्याच बेकार सीन होईल, डायरेक्ट भांडणं दे दणकेवर. आणि पब्लिक तर एवढी होती ना, विषयच करू नका डायरेक्ट. आणि सुरुवातीलाच गेल्या गेल्या व्हिडिओ काढता सीन झाला असता. कधी माझ्याजवळून बैल गेला तेच कळालं नाही. आता नेमकी या घोड्याला मारित होते का नुसता आवाज काढत होते का गरम करीत होते तेच मला काही कळत नव्हतं. काही का असं पण फायनल आहे ना, शेवटच्या हाच घोडा आलता डायरेक्ट. आता पब्लिक एवढी राहती ना का विषयच करू नका. जसा कमी यात्रा सोडून डायरेक्ट आलोय टांगे पाहिला, आणि घरी सांगितलं आलो मी जत्रा फिरून 5-10 मिनिटांमध्ये. जायला 10 मिनिटापासून टांगे सुटाना पाहायला गेलो तर आले ना भाई डायरेक्ट टांगे बोकंडी. तेवढ्यात मित्र परिवार भेटला डायरेक्ट आपला. तिसगाव क्षेत्र कोणतं त्यांचं टांगे बैल. टांगे बैल. घोडा कुठे, टांगा कुठे, बैल कुठे? त्यांचा बैल तिथे आहे. कोणच्या? त्यांच्या घरी बैल कुठे मग? बैल तिकडे गेलाय चारायला. टांगे पाहून झाले, अंधार झाला, डायरेक्ट मित्राला घेऊन गेलो जत्रा फिरायला. आता घरच्यांना दिसलं पाहिजे ना भाऊ टांगेच नाही, जत्रा पण पाहायला गेलता म्हणून. आता आजी कोण यायची होती आम्हाला डायरेक्ट मिस्त्री लावायची डबी. म्हणजे आम्हाला काही मिस्त्री लावायला नव्हतं लागत, आम्हाला दुसऱ्या कामाला लागत होती. या डबीसाठी एवढा टाइम घातला आम्ही आता डबीसाठी. डबी होती 20 रुपयाची, पण आखी जत्रा फिरायला लागली त्यासाठी. बायको बिकोला काही घेऊन सारते.